ओंड परिसराला अवकाळीचा कहर. नुकसानग्रस्तांचे पंचनामे तातडीने करण्याचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांचे प्रशासनाला आदेश. कराड दक्षिणमधील ओंड परिसरात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या भागात घरांची व गोठ्यांची पडझड तसेच शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत नुकसानग्रस्त परिसराची पाहणी केली. तसेच या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून बाधितांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. कराडच्या ग्रामीण भागात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. ओंड येथील थोरात मळा आणि शिंदे मळा परिसरात अनेक कुटुंबांची घरे मोठ्या प्रमाणात कोसळली आहेत. तसेच गोठ्यांची छप्परे उडून गेल्यामुळे जनावरांचेही नुकसान झाले आहे. याचबरोबर पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी आदरणीय डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी केली. यावेळी त्यांच्या समवेत कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आमदार डॉक्टर भोसले यांनी नुकसानग्रस्त परिसराची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या परिसरात ज्वारी, ऊस आणि कलिंगड अशा पिकांना मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळून वीज पुरवठाही खंडित झालाय. या पाहणीनंतर आमदार डॉक्टर भोसले यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना वीज पुरवठा तातडीनं सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता स्वप्नील जाधव, कनिष्ठ अभियंता निखिलेश बाद्रायणी, माजी उपसरपंच कृष्ण थोरात, प्रकाश थोरात, महादेव थोरात, भाऊसाहेब थोरात, भरत थोरात, चंद्रकांत थोरात, राजेंद्र थोरात, अभिजित कोठावळे, बबन जाधव, सुनील जाधव, वैभव थोरात यांच्यासह कृषी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी तसेच ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.